घेऊन हे इकडे चिकू काढायला आलेत. असो, चला मग आता आपण चिकू काढूया. चिकूचं झाड उंचीला कमी असल्यामुळे काय होतं, झाडावर चढता येत नाही. आणि ह्या झाडावरती त्या लाल मुंग्या असतात, म्हणजेच काय, हुमले. मालवणी भाषेमध्ये आम्ही त्यांना हुमले असं म्हणतो. थोडेसे असे मोठे असतात ते मुंगळे, आणि झाडावर जो कोण चढत ना त्याच्या अंगावर ते चढतात आणि भरपूर ते का चावतात. त्याच्यामुळे भरपूर त्रास होता. अगदी त्याची वाटच लागता झाडावर चढलेल्या माणसाची. त्यामुळे आम्ही काय करतो, भिंतीला आम्ही शिडी लावतो आणि शिडीवरती चढून घळाने आम्ही चिकू काढतो. चिकू काढायचा घळ वेगळा, आंबे काढायचा घळ वेगळा, प्रत्येक वस्तू काढायचे घळ वेगळे. तसा आमचा चिकू काढायचा वेगळा घळ आहे. चिकूचं हे झाड ना अगदी 12 वर्षापूर्वी माझ्या बाबांनी लावून घेतलेलं. त्यावेळी माझ्या बाबांनी मेहनत घेतलेली, म्हणून बाबांची आता नातवंडही छानपैकी चिकू खाऊ शकतात. घर बांधताना आम्ही हे चिकूचं झाड तोडलं नाही, कारण टिनाला आमच्या भरपूर चिकू आवडतात. म्हणून आम्ही मुद्दामून हे चिकूचं झाड ठेवून दिलं. झाडावरती आमच्या की नाही सगळ्याच्या सगळे चिकू जे असतात ते कच्चेच असतात. कारण चिकवांका आम्ही जशी हावरी असो ना, तशी कंपाऊंडमध्ये येणारे इतर प्राणी असत, पक्षी असत, ते सुद्धा हावरेच असतात. कारण झाडाखाली चांदखादरे चिकू एवढे मिळतात ना, रात्रभर पक्षी येतात, बसतात, खातात आणि जातात. अर्धवट खाऊन टाकलेले असतात खाली. म्हणजे तेकाच आम्ही चांदखादरो चिकू असं म्हणतो. कारण चांदखादरे चिकू जे असतात ते गोड असतात असे कोण कोण म्हणतात. गोड अर्धवट खातात आणि पक्षी आणि पळतात. असे भरपूर मेंबर असत आमच्या कंपाऊंडमध्ये आमच्याबरोबरच. आपले आजोबा पणजोबा पूर्वीच्या काळामध्ये काही झाडं लावायची, त्याच्यावर मेहनत घ्यायची आणि मग आपणाक त्याची फळं मिळायची. तसाच काहीसा ह्या चिकूच्या बाबतीत झालेला असा बघा. हे चिकू भरपूर धरतात आमच्याकडे, आणि आमच्यासोबत आजोबांची नातवंडासुद्धा, म्हणजे माझ्या बाबांची नातवंडा आणि पक्षी प्राणी ह्यांकासुद्धा ही फळं खाऊक मिळतात. हो, माझे बाबा पण खातात कधीतरी, पण ते एवढे त्यांना आता आवड राहिलेली नाही असा, जशी पूर्वी तरुणपणात जशी आवड असता माणसांका तशी. असो, तर आमची पुरणपोळी करण्याची तयारी सुरू झालेली असा. पुरण आमचा कसा बाई पातळ झाला आणि त्याची काय व्यवस्थित आमका पुरणपोळी करूकच मिळाले नाही. जाड झाले, पण चव मात्र खूप सुंदर होती. ही मी तुमका दाखवते आमच्या टिनान काढलेली सुंदर रांगोळी. बघा पोरग्यान कशी छान रांगोळी काढली असा. तेका भरपूर आवड असा अशा गोष्टींची, कलेची तेका भरपूर म्हणजे भरपूर आवड असा. आणि ही माझी बारकी भाची. जरी पुरण बिघडला ना आमचा, तरीही पुरणपोळी आम्ही कसे बसे केलं व्यवस्थित, आणि पुरणपोळी छानही झालेले. थोडीशी जाड झाले, त्याचं काय नाईलाज होतो आमका. कारण आता केलं खरा एवढा बरा पुरण केलं, त्याचा करायचा काय, शेवटी आम्ही पुरणपोळी